नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक असा टॉपिक घेऊन आलो आहोत जो टेट रिझल्ट नंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण करतो। माझ्या जिल्ह्यात कट ऑफ किती जाईल आणि माझे मार्क्स सेफ आहेत का? तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफच्या डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत। फक्त अंदाज नको तर लॉजिकल एक्सप्लेनेशनसह आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात किती कट ऑफ गेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त कॉम्पिटिशन असतो आणि तुम्ही कुठे सेफ आहात। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातून तुम्हाला खूप क्लॅरिटी मिळणार आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी बघूया कट ऑफ म्हणजे काय। कट ऑफ म्हणजे मिनिमम मार्क्स ज्यामुळे तुमचं नाव मेरिट लिस्ट किंवा सिलेक्शनमध्ये येतं। तर टेटमध्ये कट ऑफ ठरवताना काही फॅक्टर्स लक्षात घेतले जातात। जिल्ह्यातल्या जागांची संख्या, जितक्या जास्त जागा तितक्या कट ऑफ कमी होण्याची शक्यता असते। कॅटेगरी वाईज रिझर्वेशन, OBC, SC, ST, EWS, ओपन या सगळ्यांसाठी वेगवेगळा कट ऑफ असतो। एक्झामची डिफिकल्टी लेवल, पेपर कठीण असेल तर कट ऑफ ॲटोमॅटिक कमी जातो। त्यानंतर नॉर्मलायझेशन, मार्क्समध्ये बॅलन्सिंग झाल्यावर काही जिल्ह्यांमध्ये फरक पडतो। डिमांड असलेले जिल्हे जसे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन असल्याने कट ऑफ वाढतो। म्हणजे कट ऑफ ही फक्त मार्क्सची गोष्ट नाही तर संपूर्ण सिस्टीमवर अवलंबून असते। आता येऊया मुख्य मुद्द्यावर, जिल्ह्यानुसार कट ऑफ ॲनालिसिस। इथे मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट जिल्ह्यांची डिटेल्स ॲनालिसिस करून सांगणार आहे। सर्वप्रथम बोलूया महाराष्ट्राच्या राजधानीबद्दल म्हणजेच मुंबईबद्दल। मुंबई हा असा जिल्हा आहे जिथे सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, प्रायव्हेट एडेड शाळा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। इथले आकर्षण काय आहे तर नोकरी मिळाली तर मोठं शहर, पगाराचे स्केल्स अट्रॅक्टिव्ह, राहणीमान मेट्रोपॉलिटन लेवलवर, त्यामुळे हजारो उमेदवार मुंबईसाठी अप्लाय करतात। आता हजारो उमेदवार मुंबईसाठी अप्लाय करतात म्हटल्यावर कॉम्पिटिशन लेवल ऑब्व्हियसली हायेस्ट पातळीवर असेल। ओपन कॅटेगरीमध्ये विशेषतः हेवी रश असतो, कारण मुंबई प्रिफरन्स देणारे फक्त मुंबईकरच नसतात तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक अप्लाय करतात। दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल्स जास्त असल्यामुळे इंग्लिश सब्जेक्ट उमेदवारांची मागणी जास्त वाढते। आता मागील वर्षांचा कट ऑफ ट्रेंड बघितला तर ओपन कॅटेगरी कट ऑफ नेहमी 150+ वर गेला आहे। OBC 140च्या आसपास आहे। SC आणि ST नेहमी 120 ते 130 पेक्षा कमीवर सेटल झाले आहेत। आता यावर्षीचा म्हणजेच 2025चा जर अंदाज कट ऑफ बघितला तर ओपनमध्ये 147 ते 152 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो। OBCचा बघितला तर 137 ते 142 पर्यंत, SCचा बघितला तर 122 ते 127 पर्यंत, तोच जर STचा बघितला तर 110 ते 115 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। आता यावरून असा निष्कर्ष निघतो की जर मुंबईमध्ये सीट मिळवायची असेल तर मार्क्स प्रचंड हाय लागतात। 150+ मार्क्स असतील तरच ओपनमध्ये निश्चित राहता येईल। बाकी कॅटेगरीजला थोडा फायदा आहे, पण तरीही सेफ राहायचं असेल तर 130+ हवेतच। आता दुसरं मोठं नाव म्हणजे पुणे। पुणे हा महाराष्ट्राचा एज्युकेशनल हब आहे। इथे प्रायव्हेट स्कूल्स, जिल्हा परिषद स्कूल्स, अर्बन स्कूल्स भरपूर आहेत। पुणे डिस्ट्रिक्टमध्ये पोस्टिंग मिळाली तर राहणीमान छान, ट्रान्सपोर्ट सोयीस्कर आणि शहरांमध्ये असण्याचा फायदा। पण इथे कॉम्पिटिशन लेवल खूप जास्त प्रमाणात असते। पुण्यात CTET किंवा TET क्लिअर केलेले उमेदवार जास्त असल्याने क्वालिफाय ॲस्पायरंट्स खूप आहेत। डिमांड जास्त असल्याने कट ऑफ नेहमी हाय असतो। आता पुण्याचा मागील वर्षांचा कट ऑफ ट्रेंड बघितला तर ओपनमध्ये 145 ते 147 पर्यंत कट ऑफ गेला होता। OBCचा 135च्या आसपास, SCचा 120 ते 122च्या आसपास आणि STचा 110 होता। तर तोच जर 2025चा अंदाज बघितला आपण तर ओपन हा 143 ते 148च्या जवळपास जाऊ शकतो। OBC हा 133 ते 138, SC हा 118 ते 123 आणि ST बघितला तर 105 तर 110 पर्यंत जाऊ शकतो। आता यावरून निष्कर्ष असा निघतो की पुण्यात 140 पेक्षा कमी मार्क्स असतील तर ओपन कॅटेगरीमध्ये चान्स कमी आहे, पण OBC, SC, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना थोडा फायदा मिळतो। आता जाऊया विदर्भाच्या हृदयात म्हणजेच नागपूरला। नागपूरमध्ये शैक्षणिक सुविधा चांगल्या आहेत, मोठ्या शाळा आहेत, इथे कॉम्पिटिशन थोडं मॉडरेट आहे, पण मागच्या काही वर्षांत डिमांड वाढलेली आहे। मागील ट्रेंड जर बघितला तर ओपन हा 135 ते 140 पर्यंत गेला होता, तोच OBC 125 ते 130 पर्यंत,
SC 115 ते 118पर्यंत आणि ST बघितला तर 105च्या आसपास कट ऑफ गेला होता. 2025चा अंदाज जर आपण बघितला तर ओपन 138 ते 142पर्यंत जाऊ शकतो, OBC 128 ते 133पर्यंत, SC 115 ते 120पर्यंत आणि ST 105 ते 110पर्यंत जाऊ शकतो. नागपूर हा असा डिस्ट्रिक्ट आहे जिथे 135+ मार्क्स असतील तर ओपन कॅटेगरीमध्ये सॉलिड चान्स आहे आणि तेच OBCसाठी बघितलं तर 128+ सेफ आहे. पुढला महत्त्वाचा जिल्हा म्हणजे नाशिक. नाशिक हा मोठा जिल्हा आहे, रुरल प्लस अर्बन बॅलन्समध्ये आहे. कॉम्पिटिशन पुणे मुंबई इतका हाय नाही पण डिमांड आहे. मागील ट्रेंड जर बघितला आपण तर ओपन हा 130 ते 135पर्यंत गेला होता, OBC 120 ते 125पर्यंत, SC 110 ते 112पर्यंत आणि ST 100पर्यंत गेला होता. आणि तोच जर 2025चा आपण अंदाज बघितला तर ओपन हा 134 ते 138पर्यंत जाऊ शकतो, OBC 124 ते 129पर्यंत जाऊ शकतो, SC 112 ते 115पर्यंत आणि ST 100 ते 105पर्यंत जाऊ शकतो. नाशिकमध्ये 130+ मार्क असतील तर सेफ झोनमध्ये आहात. रुरल प्रिफरन्स असेल तर अजून सोपं होतं. मराठवाड्याचं केंद्र म्हणजे श्री छत्रपती संभाजीनगर. इथे पण डिमांड मॉडरेट आहे, रुरल प्लस अर्बन स्कूल मिक्स आहेत. मागील ट्रेंड जर आपण बघितला तर ओपन 125 ते 130पर्यंत गेला होता, OBC 115 ते 120पर्यंत, SC 105 ते 110पर्यंत आणि ST 95पर्यंत गेला होता. तोच जर यावर्षीचा म्हणजे 2025चा जर आपण अंदाज बघितला तर ओपन हा 130 ते 135पर्यंत जाऊ शकतो, OBC 120 ते 125पर्यंत, SC 108 ते 113पर्यंत आणि ST 95 ते 100पर्यंत. इथे 125पेक्षा जास्त मार्क्स असतील तर सीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता बोलूया काही ग्रामीण जिल्ह्यांबद्दल, जसे की धुळे, जळगाव, बीड, नांदेड, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये डिमांड तुलनेने कमी असते, कारण मोठ्या शहरांच्या तुलनेत येथील लोक अप्लाय कमी करतात आणि इथे कॉम्पिटिशन पण मॉडरेट आहे. ग्रामीण जिल्ह्यांचा मागील ट्रेंड जर आपण बघितला तर ओपन 115 ते 120पर्यंत, OBC 105 ते 110पर्यंत, SC 95 ते 100पर्यंत, ST 85 ते 90पर्यंत. तो जर 2025चा आपण अंदाज बघितला तर फारसा फरक येत नाही. ओपन 120 ते 125पर्यंत जाऊ शकतो, OBC 110 ते 115पर्यंत, SC 95 ते 100पर्यंत आणि ST 85 ते 90पर्यंत. रुरल डिस्ट्रिक्टमध्ये मीडियम स्कोअर असले तरी सीट मिळू शकते. 110 ते 120 मार्क असणाऱ्यांसाठी हा मोठा गोल्डन चान्स आहे. आता तुम्ही बघितलं मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये कट ऑफ किती हाय जातो, कारण जिथे डिमांड जास्त तिथे जागा मर्यादित. तर दुसरीकडे रुरल जिल्ह्यांमध्ये मार्क्स कमी असूनही सीट मिळण्याची शक्यता जास्त असते. आता याचा प्रॅक्टिकल अर्थ काय? जर तुमचे मार्क्स 140+ आहेत तर तुम्ही मुंबई, पुणे सारख्या जिल्ह्यांमध्ये आरामात अप्लाय करू शकता. तोच जर मार्क्स 120 ते 130 आहेत तर नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सेफ आहेत आणि जर मार्क्स 110 ते 120च्या मध्ये आहे तर रुरल डिस्ट्रिक्ट हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा होता टेट 2025 जिल्ह्यानुसार कट ऑफचा सविस्तर ॲनालिसिस. आपण प्रत्येक जिल्हा वेगळा पाहिला, मागील ट्रेंड समजले, 2025चे अंदाज लावले आणि तुमच्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी ठरवली. पण लक्षात ठेवा, फायनल कट ऑफ मेरिट लिस्टमध्येच दिसणार आहे, पण अंदाज काढणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यावर तुम्ही पुढची पावलं ठरवू शकता. आता मला तुमच्याकडून एक कमेंट हवी आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी किती कट ऑफ जाणार आहे असे तुम्हाला वाटतं आणि तुमचे मार्क्स किती आहेत ते पण शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.